अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होताच कोणत्याही क्षणी भाजपच्या राज्यसभा उमेदवारांची नावे ही दिल्लीतून जाहीर होऊ शकतील। खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। अशोक चव्हाण राज्यसभेचा अर्ज उद्या भरणार असल्याची माहिती सुद्धा मिळते। तर आपण पाहतोय अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती। आज 12 वाजता त्यांचा भाजपात प्रवेश होईल असं सुद्धा बोललं जात आहे। आणि आता त्याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवेशानंतर आता कोणत्याही क्षणी राज्यसभा उमेदवारांची नावे सुद्धा दिल्लीतून ही यादी जाहीर होऊ शकते अशी खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला माहिती दिली। आणि त्यात अशोक चव्हाण यांचं सुद्धा नाव असू शकतं आणि उद्या ते अर्ज सुद्धा भरतील अशी ही माहिती मिळते। आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। अशोक चव्हाण आज भाजपात प्रवेश करणार आहेत, मात्र त्यानंतर राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भातली मोठी अपडेट सुद्धा येते की राज्यसभा उमेदवारांची यादी ही दिल्लीतून भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून जाहीर केली जाऊ शकते। खात्रीलायक सूत्रांनी ही साम टीव्हीला माहिती दिलेली आहे आणि यामध्ये अशोक चव्हाण यांच्याही नावाची चर्चा होतीये। त्यामुळे अशोक चव्हाण हे उद्या राज्यसभेसाठी अर्ज भरतील असंही बोललं जात आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे। खरं तर 15 फेब्रुवारीला जेव्हा अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत त्यावेळी अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश हा निश्चित झाला होता असं सुरुवातीला चर्चा झाली होती, मात्र घाईघाईत तो आजच होतोय। यामागे हेच तर कारण नाही ना अशी सुद्धा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचंही समजतंय। तर या क्षणाची सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय। अशोक चव्हाण राज्यसभेवर जाणार असल्याचं सुद्धा कळतंय। सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे आणि भाजपकडून उद्या उमेदवारी अर्ज सुद्धा भरतील अशी सुद्धा माहिती सध्या हाती येते। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडनं। महेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच काँग्रेसला धक्का देत अशोक चव्हाण हे भाजपमध्ये सामील होणार आहेत आणि आज दुपारी 12 वाजता मुंबईतील भाजप पक्ष कार्यालयामध्ये त्यांची भाजपमध्ये पक्ष त्यांचा होणार आहे। या संदर्भात आता आणखीन एक माहिती साम टीव्हीच्याकडे मिळत आहे। खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होताच कोणत्याही क्षणी दिल्लीतून भाजप राज्यसभा उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर होणार आहे आणि या यादीत अशोक चव्हाण यांचंही नाव असणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। अशोक चव्हाण हे राज्यसभेचा अर्ज उद्या भरणार आहेत। खरं तर अमित शहा यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश केला जाईल असं सांगितलं जात होतं, मात्र राज्यसभेचा अर्ज भरण्याची मुदत ही उद्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि अशातच आज 12 वाजता त्यांचा पक्षप्रवेश करून त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी भाजपकडून केली जात असल्याची माहिती साम टीव्हीला प्राप्त झालेली आहे। धन्यवाद महेश, आपण दिलेल्या अपडेट बद्दल। तर अशोक चव्हाण भाजप प्रवेशानंतर आता राज्यसभेचा उद्या अर्ज भरतील अशी माहिती सध्या सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे।